शेतकरी असाल तर हा व्हिडिओ अवश्य पहा आणि शक्य होईल तितका प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचवा. शेतकरी मित्रांनो, शक्य असेल तिथे नदी नांगराच. कारण सध्या उन्हाळ्यात नद्या कोरड्या पडतात. नदीतील वाळू, दगड, गोटे दिसत असतात. भूशास्त्र असे सांगते की नदीचा प्रवाह जमिनीच्या मऊ भागातून जात असतो व त्यामुळे ती खोल होत असते व तिचे उच्च किनारे तयार होतात. अनेक मोठ्या नद्या डाईक किंवा फॉल्ट झोनमधून वाहत असतात. नदीच्या या पात्रात अनेक पावसाळ्यातील गाळ साचल्यामुळे पात्र जलाभेद्य होते व पावसाळ्यातील नदीत वाहणारे पाणी जेवढे भूगर्भात जायला हवे तेवढे जात नाही. त्यासाठी सामुदायिक ट्रॅक्टरचा उपयोग करून नदीची शक्य होईल तेवढी नांगरणी आवश्यक आहे. हे समजून घेण्यासाठी ही खालील घटना वाचा. नदी नांगरून जलस्तर आला 500 फुटावरून 90 फुटावर. शहादा तालुक्यातील सत्य घटना. 2 वर्षांपूर्वीची ही गोष्ट अवश्य वाचा व आपल्या गावातही अंमलात आणा. शेत नांगरावे लागते ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे, पण नदी नांगरणे हे ऐकायला कसेबसे वाटते ना? 17 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, पण तिचे समकालीन मूल्य मात्र आजही तितकेच आहे. शहादा तालुक्यातील गोमाई या नदीच्या काठावरचे डांबरखेडा हे गाव, गोमाई मध्य प्रदेशातून वाहत सातपुड्याच्या डोंगर रांगातून महाराष्ट्रातल्या प्रकाशा या गावी तापीला येऊन मिळते. संगमावर असल्याने प्रकाशा दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. सन 2000 ची गोष्ट आहे. डांबरखेडा परिसरात अचानक असे लक्षात आले की परिसरातील बऱ्याच विहिरी, बोरवेलना पाणी येत नव्हते. 4-6 महिने जिवंत असणाऱ्या गोमाई नदीच्या काठावर असून देखील डांबरखेड्याच्या विहिरी, अमृत 500 ते 700 फुटापर्यंत जलस्तर खोल गेला. लोक बोरची खोली तेवढी वाढवत होते, पण पाणी वरती येत नव्हते. असे का? शेतकरी हैराण, कुणाकडे नीट उत्तर नव्हते. मोतीलाल पाटील पटेल तात्या, नांदरखेडा त्यांचे गाव. शहाद्याला त्यांना डांबरखेड्यावरून जावे लागते. त्यामुळे डांबरखेड्याची पाणी समस्या मोतीलाल तात्यांच्याही चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाला होता. तात्या पुणे विद्यापीठाचे 1970 चे MSc ॲग्री. डांबरखेड्याची ही समस्या सार्वजनिक होती. गावात नदी असून विहिरी, बोअ कोरड्या होत्या. सर्वचजण विचारात पडले होते, पण उत्तर सर्वांकडे नव्हते. तात्यांनी एके दिवशी डांबरखेड गावाच्या सरपंचांना मनातल्या 4 गोष्टी सांगितल्या. खूप दिवसानंतरच्या आपल्या चिंतनाचा परिपाक लोकांपुढे ठेवला. समस्येचा मुळापर्यंत जाऊनच उत्तर सापडतात आणि ती चिरस्थायी असतात. जलस्तर खोल गेला या समस्येवर तात्यांनी सांगितलेला उपाय अगदीच वेगळा होता. काहीसा वेडेपणाचा, पण त्यामागे अभ्यास, संशोधन आणि चिंतन होते. लोकांनी तात्यांचे ऐकले आणि 500 ते 700 फुटावर गेलेला जलस्तर चक्क 90 फुटावर आला. डांबरखेडच्या लोकांसाठी तात्यांनी स्वतः डिझेल पुरवले. ट्रॅक्टर, लाकडी नांगर, लोखंडी नांगर अशा साधनांनी गोमाई नदी उन्हाळ्यात नांगरायला सुरुवात केली. लोखंडी फाळ वाकले. 4 किमी. नदी आडवी नांगरायचा हा अजब प्रयोग काहीसा चेष्टेचा विषय झाला. गावकऱ्यांनी फक्त 1 किलोमीटर इतकीच नदी नांगरली. जून कोरड गेला. जुलैत पहिला पूर पाऊस आला, मात्र गोमाईचा हा पूर तापीला भेटायला गेला नाही. नांगरलेल्या नदीने रात्रीच सर्व पूरपाणी पिऊन टाकले. अवघ्या 24 तासात 500 फुटावरचे पाणी 90 फुटावर आले. लोक आनंदी झाले. सकाळी परिसरातील मोटारींनी फोर्सने पाणी फेकले. तत्कालीन जिल्हाधिकारी असीमकुमार गुप्ता यांनी नदी नांगरण्याच्या या अभिनव प्रयोगाचे शिल्पकार म्हणून मोतीलाल तात्यांना वॉटरमॅन ऑफ शहादा असे संबोधून तात्यांचे तोंड भरून कौतुक केले होते. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव अजित निंबाळकर यांनी मोतीलाल तात्यांच्या या जगावेगळ्या प्रयोगाची पाहणी करून कौतुक केले.